घातले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात खोळ झाले, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले. तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तुम्ही शोधून शोधून निशाणी शोधून शोधून मतदान केलं. आणि माझ्या लाडक्या भावांनी केलं. पण यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी आपापल्या घरात देखील सांगितलं की यावेळेस काही ऐकायचं नाही, महायुतीलाच निवडून द्यायचं, महायुती विजयी झाली पाहिजे. कारण महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले, या एकनाथ शिंदेने मगाशी सांगितलं, रामदासबाईने, उदय सामंत, योगेश कदम यांनी, की कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी खातो काय माहित. परंतु मी आपल्याला सांगतो, या एकनाथ शिंदे 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागोजागी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात हा एकनाथ शिंदे पोहोचला. दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं. आणि या महाराष्ट्राला, बंद पडलेल्या महाराष्ट्राला महाविकास आघाडीने हे सर्व महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प बंद पाडले होते. सगळीकडे टेप दिला होता, स्पीड ब्रेकर टाकला होता. त्याला आम्ही उपडून फेकून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि लोककल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, या योजना केली, लाडका भाऊ योजना केली, लाडका शेतकऱ्याला वीज बिला माफ केलं, सन्मान शेतकरी सन्मान योजना सुरू केली, ज्येष्ठांची योजना सुरू केली. एकीकडे रखडलेले बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या महाराष्ट्राला विकासाला चालना दिली, गती दिली. जेव्हा देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते, त्यांनी काही योजना सुरू केल्या, पाणी योजना, जलित शिवार योजना, अनेक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, सर्वसामान्य माणसासाठी उपयुक्त होत्या, त्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बंद पाडल्या. हा एकनाथ शिंदे आल्यानंतर त्या योजना पुन्हा सुरू केल्या आणि या महाराष्ट्राला गतिमानतेकडे, विकासाकडे नेण्याचं काम आम्ही केलं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही या राज्यामध्ये टीम म्हणून काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. राज्य 2ऱ्या 3ऱ्या नंबरवर होतं महाविकास आघाडीमध्ये. गुजरात, कर्नाटक पुढे होतं, महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला होतं. महायुतीचं सरकार आलं, हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर 1 केलं. या देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणलं आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री होतो, लोक सीएम होती, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, पण मी म्हणायचो सगळ्यांना, सीएम म्हणजे कॉमन मॅन, सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम. काय पद येतात जातात पुन्हा येतात, पद वर खाली होतात, सत्ता येते जाते पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे, पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे, तुम्हाला मी एकच सांगतो की पद वर खाली होतात, परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या, करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही नवीन ओळख मिळाली, ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे.
तर एकनाथ शिंदे बोलत होते. वळूया पुढील बातमीकडे. मातोश्रीवर ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक होती आहे. विनायक राऊत तसंच अंबादास दानवे, संजय राऊत या बैठकीला उपस्थित आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी महत्त्वाच्या नेत्यांसोबत ही बैठक होती आहे. उद्धव ठाकरेंनी या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक मातोश्रीवर बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. काय नेमकी खलबत्तं या बैठकीत होत आहेत हे पाहावं लागणार आहे. सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला. देवही त्यांना क्षमा करणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलंय. तर मुंडे धस हे जयवीरू असल्याचं महबूब शेख यांनी म्हटलंय. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल. आणि जर धस याने हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही. आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे. आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात. एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं. म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढा जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायच्या आणि राजकारण करायचं. याच्यापेक्षा दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे. तर धस मुंडे पॅचअपवर दमानिया आणि जरांगेंनी संताप व्यक्त केलेला आहे. क्रूर मृत्यू होतो तरी राजकारण करणार का? धस मुंडे भेटीवरून दमानिया कडाडलेले आहेत. खून पचवला की धसांना आमिष मिळालं असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला आहे. त्या दिशेने गेले कसे, मुंडेंची पायरी चढले कसे? जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर 2 महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेश धस? आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशीपासून तेच म्हणते की पहिल्या दिवशी सापडलेले 2 मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन, जो बड्या नेत्याचा फोन होता, तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये. आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय. म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत, बावनकुळे पण आहेत, धस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत. अजित पवारांबद्दल तर आपण बोलायलाच नको. इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं. मला ताई विश्वासच बसाना भाऊ. ते दस गेले असते का, मावळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. दरम्यान सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीच्या बातम्या ज्या आहेत त्या वाचून धक्का बसला. पण सुरेश धस कोणतीही तडजोड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. मलाही खरं तर या वर्तमानपत्र आणि चॅनल्स बातम्या ऐकून आणि वाचून आश्चर्यही वाटलं. नक्की महाराष्ट्रात काय चाललं आहे हे कळत नाही आहे. मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण, कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे. आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत. माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार आहे. त्या कुटुंबांना बोलून मी प्रशासनाला भेटायला बीडला जाणार आहे. सरपंच देशमुखांच्या भावानं सरकारला इशारा दिला. मी आणि माझं कुटुंब न्यायाच्या भूमिकेत आहे. न्याय न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ असा इशाराच धनंजय देशमुख यांनी दिला आहे. सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा न्यायाच्या भूमिकेत मी आणि माझे कुटुंबीय जो निर्णय घेतो तो एकदम टोकाचा असेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल असं मी आज सांगतो. कारवाईची पण अपेक्षा आहे आणि ज्या लोकांचे हे समर्थक आहेत, जे गुन्हेगाराचं समर्थन करत आहेत, ते लोक कुणाचे आहेत हे सर्वांना माहिती आहे. कुठल्या कारणानं, कशामुळं, ह्याच्यातले 4 लोक आहेत हे प्रत्येक आरोपीशी कॉन्टॅक्टमध्ये होते
हे तपासातून सिद्ध झालेलं आहे. ते समोर देखील येईल काही दिवसात. आणि मी पण काही गोष्टीचा, समाज पण काही गोष्टीचा साक्षीदार आहे. तर धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचले. सरपंच हत्या प्रकरणातील पुरावे देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कराडच्या बी टीमवर कारवाईची मागणी देखील ते करणार आहेत. धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि यावेळेस बी टीम जी आहे तिच्यावर कारवाई करा अशी मागणी ते यावेळेस करणार आहेत. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर मी उपोषण करेन असा इशाराच करुणा मुंडेंनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना मुंडेंबाबत पुरावे देण्यासाठी भेटीची वेळही मागितली आहे. सर्व पुरावे हे ब्रह्मास्त्र पुरावे ठरतील असा दावा देखील करुणा मुंडेंनी केलेला आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे आक्रमक झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे पुरावे देणार असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर उपोषण करू असा इशाराच करुणा मुंडेंनी दिलेला आहे. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे या आक्रमक झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना देखील मागणी केली होती. मात्र कालची जी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यामध्ये तटकरे होते, अजितदादा होते, प्रफुल्ल पटेल होते. या बैठकीनंतर कुठेतरी अजितदादांना प्रमोशन दिल्याचं पाहायला मिळत आहे. अजितदादा गट जे आहे ते धनंजय मुंडे गट आहे. त्याच्यामध्ये काय बोलण्यासारखं नाही आहे. फक्त दाखवण्यासाठी तटकरे साहेब, अजितदादा आणि ते प्रफुल्ल पटेल साहेब सगळे दाखवण्यासाठी असते. जे धनंजय मुंडे सांगतात त्याच्यामध्ये तेच असतो ओनली. अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडेंची पॉवर जास्त आहे. धनंजय मुंडे गट आहे, तो पॉवर नाही. गट पूर्ण धनंजय मुंडेचा आहे. कालच्या सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर आपण म्हटला होता की मी मुख्यमंत्र्यांकडे जे आहे ते पुरावे देणार, ते ब्रह्मास्त्र असेल आणि यामुळे मोठी अडचण होऊ शकते. हां, आता वेळ आलेली नाही. इतके पुरावे बघितले नंतर जरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाही त्यांना राजीनामा दिला तो फिर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. रोहित सह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दादरमध्ये समोर आली आहे. बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचं समोर आलेलं आहे. हितेश प्रवीणचंद मेहता असं या आरोपीचं नाव आहे. माजी मॅनेजरनं बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारला. 122 कोटी रुपये न्यू इंडिया बँकेतून त्यानं लंपास केलेले आहेत. हितेश प्रवीणचंद मेहता असं या आरोपीचं नाव आहे, ज्यानं 122 कोटी रुपयांवर डल्ला मारलेला आहे. न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपये काढणारा हा माजी मॅनेजर, ज्यानं बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारलाय आणि जवळजवळ 122 कोटी रुपये त्यानं लंपास केलेले आहेत. आरबीआयकडून आता या बँकेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी होती आहे आणि त्यामध्येच ही एक मोठी माहिती समोर आलेली आहे. हितेश मेहता असं या आरोपीचं नाव आहे. न्यू इंडिया बँकेतून 122 कोटी रुपये त्यानं लंपास केलेले आहेत. माजी मॅनेजर होता हितेश मेहता, ज्यानं बँकेच्या तिजोरीवरच डल्ला मारलाय. आरबीआयकडून आता बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. तर न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीतून कोट्यावधी लंपास झालेले आहेत आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर आरोपी हितेश मेहतानं ही कबुलीही दिलेली आहे. कोविड काळापासून तो पैसे काढत होता. मित्र आणि जवळच्या व्यक्तींना पैसे वाटल्याची कबुली आता या हितेश मेहतानं दिलेली आहे. कोविड काळापासून तो पैसे वाटत होता असं या हितेश मेहतानं सांगितलेलं आहे. कोविडच्या काळात त्यानं हे पैसे काढायला सुरुवात केली अशी माहिती त्यानं दिलेली आहे. मित्र आणि नातेवाईकांना त्यानं हे पैसे वाटलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 122 कोटी रुपयांचा अपहार करणारा हितेश मेहता, ज्यानं हजारो ठेवीदारांचे पैसे आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या मित्रांसाठी, मौज मजेसाठी काढून उडवलेले आहेत आणि त्यानं तशी कबुली देखील दिली. सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत. आपण बघतोय सचिन, अतिशय महत्वाची बातमी, धक्कादायक खरं तर ही बातमी म्हणावी लागेल. 122 कोटींचा अपहार या माजी मॅनेजरनं केलाय. काय या संदर्भात आता पोलीस कारवाई करतायत?
नक्कीच आपण बघतोय की मोठी धक्कादायक माहिती आता या हितेश मेहता याच्या जबाबात समोर आलेली आहे. काल जेव्हा RBIने बँकेच्या प्रभादेवी शाखेची पडताळणी केली त्या प्रभादेवी शाखेच्या लॉकरमधून तब्बल 112 कोटी रुपये कमी आढळले, तर जे गोरेगावचं लॉकर होतं तिथे 10 कोटी रुपये कमी आढळले. आणि जेव्हा तपास केला गेला तेव्हा बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता हे कोविड काळापासून पैसे काढत असल्याचं समोर आलं. त्यांनी कबुली जबाब दिल्याचं देखील इकडे माहिती आहे आणि त्या आधारावरती आता हितेश मेहता यांच्याकडून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांना सध्या EOWच्या कार्यालयात त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी सध्या इकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येते. मात्र आपण बघतोय की हितेश मेहता यांनी स्वतः RBIच्या अधिकाऱ्यांसमोर आपला कबुली जबाब दिलेला आहे आणि कोविड काळापासून आपण पैसे काढत असल्याचे आणि हे सगळे पैसे त्याने मित्र आणि जवळच्या लोकांना वाटप केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पोलीस हितेश मेहताला अटक करतात का, कधी अटक करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता या हितेश मेहताला खरं तर अटक करून कठोर शासन करणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण हजारो ठेवीदारांचे पैसे यानं मित्र आणि नातेवाईकांवर उडवलेले आहेत. 122 कोटी त्यानं लंपास केलेले आहेत. कोविड काळापासून हा आरोपी पैसे काढत होता. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. सांगलीच्या मिरजमध्ये भरधाव गॅस सिलेंडरच्या ट्रकनं 5 वाहनांना जोरदार धडक दिली. मध्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा सगळा अपघात झालाय. त्यामध्ये 3 जण किरकोळ जखमी झालेले आहेत, तर 5 दुचाकी वाहनांचा चक्काचूर झालाय. दरम्यान मध्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलाय. खोपोलीच्या बोरघाटात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनरचा अपघात झालाय. अपघातात चालक जागीच ठार झाला. जीव वाचवण्यासाठी त्यानं गाडीतून उडी मारली होती, मात्र अंदाज चुकल्यानं चालक गाडीखाली येऊन मृत्यू झालेला आहे. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापक पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडला होता. त्यानं बँकेतून 5 कोटी रुपये काढत ग्राहकांना लुटलंय. या प्रकरणी पोलिसांनी बँक व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक करत न्यायालयामध्ये हजर केलेला आहे आणि त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुण्यामध्ये सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि यावेळेस त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसंच सदर आरोपीनं गेल्या 5 महिन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक गाड्यांची चोरी केल्याचंही समोर आलं. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा भागामध्ये एका अट्टल मोबाईल चोराला पोलिसांनी पकडलेला आहे. 300 मोबाईल फोन यावेळेस चोराकडून जप्त करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आणि या प्रकरणी वरिष्ठ सहाय्यक नाना कोरडे यांनी 1,19 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे. कोल्हापुरात परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी भाऊची फोन रेकॉर्डिंग समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेली आहे. हँडलूम व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचं फोन रेकॉर्डमध्ये समोर आलं आहे. चित्रपटाची कथा वाटावी अशी एक चोरी उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये 6 चोरांच्या एका टोळीनं विजयवाड्यामधील ॲपल कंपनीचं गोदामच लुटलं आणि त्यानंतर पुन्हा UPीत जाऊन या चोरांनी आयफोन विकले होते. मात्र आंध्रच्या पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलाय. या चोरांकडून तब्बल 273 मोबाईल, इयरबड्स आणि मॅकबुकही ताब्यात घेण्यात आलेले आहेत. तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडल्याचं पाहिलं नसेल, मात्र मुंबईत खरंच पैशांचा पाऊस पडला. मुंबईतल्या म्हाडा ऑफिसमध्ये हा नोटांचा पाऊस पडलाय. म्हाडाच्या वांद्र्यातल्या हेड ऑफिसमध्ये एका महिलेनं अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थेट नोटाच उधळल्या आहेत. एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली. तिनं तिथं त्या अधिकाऱ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या. म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला हाकलून लावलं आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मला अटक करा, कायदेशीर मला. माझा कॅमेरा बंद केला. माझे पुरावे, माझे पुरावे, माझे पुरावे जर मिटवत नाही, हे माझे पुरावे. ही भीक घे उमेश वाघ, भीक घे, घे तुझ्या बायका पोरांना कपडे घे. मला हात लावायचा नाही, मी वरनं उडी मारणार. कोण मला मारणार आहे? मला कोण मारणार आहे? घे उमेश वाघ, हे भीक, ही भीक घे. जर तुम्ही आज नाही सांडवलत ना, हे थांबवा ना. पैसे घेऊन आले भीक द्यायला. उमेश वाघ, जॉईंट CEO
ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय. ह्या उमेश वाघनी 20 वर्ष गरीब लोकांना घरं दिलेली नाहीयेत. त्याचा रेट, ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे. तुम्हाला कुठे रूम पाहिजेत? ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये, बँड्रामध्ये, म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत. कुठे रूम पाहिजे? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकमध्ये दौऱ्याच्या वेळेस ड्रोन उडवल्यामुळे शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला. शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाहीये. ड्रोन उडाला, हे प्रकरण गांभीर्यानं घ्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे. विकास मंत्री असताना, गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा त्यांना अनेक धमक्या आलेल्या आहेत. 13च्या घटना घडलेल्या, ठाण्यामध्ये काही लोक पकडले गेले. सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो आताही टळलेला नाही. म्हणून कालचा जो ड्रोन उडला आहे त्याबद्दल गांभीर्याने सरकारने घेतलं पाहिजे. महायुतीत मिठाचा खडा पडलाय, कारण महापालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत. तशी चाचपणी देखील सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या बैठकीतही स्वबळावर निवडणुका लढवण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती मिळतीये. एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतीये, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत एकत्र महापालिका निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचंही समजतंय. मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत. तर शिंदे सेनेचाही स्वबळावर लढण्याचा इशारा आहे, तर शिवसेनाही स्वबळावर लढेल असं शिरसाट यांनी म्हटलंय. मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला इशारा दिलेला आहे. भाजपला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी लढावं, असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय. त्यांची काय भूमिका घेतली ती आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात. जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे, तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे. तर ठाकरेंच्या हातातून कोकण निसटणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण राजन साळवींनंतर ठाकरेंचा कोकणातला उरला सुरलेला आमदार जो आहे तो देखील आता त्यांना जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा सुरू आहे. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भास्कर जाधव पक्षात आल्यास त्यांचं स्वागत आहे, असं सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते. खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत. आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. तर कोकणातल्या कोणत्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली ते आपण बघतोय. नारायण राणे सध्या भाजपमध्ये आहेत. उदय सामंत सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. ज्या आधी शिवसेना ठाकरे गटात होते ते दीपक केसरकर देखील शिंदे सेनेत आहेत. तर राजन साळवी यांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. शिंदे गटाचे नेते राजन साळवींनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवर निशाणा साधला. विनायक राऊत महागद्दार, त्यांच्या गद्दारीचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे, असा घणाघात राजन साळवींनी केला आहे. विनायक राऊतनी सुरुवातीपासून मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या ठिकाणी पक्षात राहून पक्षाची कशी गद्दारी केली
ह्याचे अनेक पुरावे आणि सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत. मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही, परंतु ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे. हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे. महायुतीत आणखीन एक वाद रंगतोय, तो सिल्लोडमध्ये. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी थेट शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केला. सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तान सारखी परिस्थिती असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्या त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेल्याचाही हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केलाय. सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना. सिल्लोडचे जे चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव, ना महात्मा गांधीचं नाव, ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव, ना पंडित नेहरूचं नाव. नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना. मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं आणि गायचं कोणाचं? म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे. आता हायकोर्टानं काल स्थगित दिली. मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय? मग जरा थांबाच, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार आहे त्यांची पडताळणी सुरू आहे आणि त्यासाठी आणखीन 8 ते 10 दिवस लागतील. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल आणि त्यानंतर मग उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल, अशी सद्यस्थिती आहे. दुसरीकडे आता लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबलाय. तर संजय गांधी निराधार योजना, नमोशक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्याही 5,40,000पर्यंत झालेली आहे. तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यालाच आधार देण्यासाठी जॅक लावण्याची वेळ आलेली आहे. जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता साम टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या शिळांना तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना जॅकचा आधार द्यावा लागतोय. तर तडे गेलेल्या शिळांना काचाही चिकटवण्यात आलेल्या आहेत. मात्र यामुळे सुरक्षा रामभरोसे असल्यानं भाविकांनीही संताप व्यक्त केला आहे. शिळांना तडे गेलेले आहेत तर इथं जॅक लावण्याची वेळ आता मंदिर प्रशासनावर आलेली आहे. तुळजाभवानीच्या गाभाऱ्यामध्ये शिळांना तडे गेले होते. ही बातमी देखील साम टीव्हीनं दाखवली होती आणि आता जॅक लावावा लागलेला आहे. अगोदर देवी जेव्हा निद्रावस्थेत जाते त्यावेळेस गाभाऱ्यातील मार्बल काढल्यानंतर गाभाऱ्यातील चारी बाजूच्या शिळांना चिरा गेलेलं निदर्शनात आलं. ते चिरा पाहून आम्हाला अक्षरशः आमचं मन हेलावलं. त्या अनुषंगाने आम्ही लगेच 8 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की तत्काळ ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करा. तर वळूया पुढील बातमीकडे. तेलाचा अभिषेक करून शनिदेवाला प्रसन्न करायचा आहे तर मग फक्त ब्रँडेड तेलच घेऊन जा, कारण तुम्ही जर सुट्ट तेल घेऊन गेलात तर तुम्हाला शनिदेवावर अभिषेक करता येणार नाही. शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायचा तर 1 मार्चपासून फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होती आहे आणि त्यामुळेच भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही. ग्रामपंचायत त्याचप्रमाणे देवस्थान विश्वस्त मंडळ यांनी आपल्या शनिदेवाची जी स्वयंभू शिळा आहे या शिळेचं संवर्धन संगोपन हे अजून किती काही वर्ष इथून पुढे जपण्याकरता या संबंधामध्ये एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे. परिसरामध्ये भाविकांना व्यावसायिकांकडून जे ते पूजाविधीमध्ये तेल दिलं जातं ते तेल खाद्यतेल असावं की जेणेकरून मूर्तीस हानी होणार नाही. जो तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल. तर 1 तारखेपासून जो निर्णय झालेला आहे की खराब तेल वापरायचं नाही, तर हे
त्या अर्थाने एक चांगलाच निर्णय आहे. कारण शनी मूर्तीची जी काही त्यामध्ये रासायनिक त्यामुळे ही जी झीज होत होती किंवा त्या रसायनामुळे जी काही मूर्तीची हे होत होती, खराब होत होती, तर ते आता होणार नाही. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. पहिल्याच दिवशी छावा चित्रपटानं 31 कोटींची दमदार कमाई केली. मोठ्या संख्येनं या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 5 लाख तिकीट बुक झाले होते आणि यामध्ये 13 कोटींची कमाई झाली होती. छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आलेला आहे. चित्रपटात विकी कौशलनं संभाजी महाराजांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदानानं महाराणी येसुबाईची भूमिका साकारली. त्यांच्या या दमदार अभिनयानं प्रेक्षक भारावून गेले. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. नाशिकच्या इगतपुरीत मिस्टिक व्हॅली या परिसरात एका अलिशान बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि यावेळेस गॅम्बलिंग जुगार खेळणाऱ्या 18 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत भारतीय चलनी नोटांसह नेपाळमधील चलनी नोटाही जप्त करण्यात आल्या. तसंच लाखो रुपयांच्या रोकडसह अलिशान गाड्याही जप्त झाल्या आहेत. धाराशिवमधील तेरखेडामध्ये फटाके कारखान्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आणि यावेळेस कामगारांचं कारखान्यामध्ये वास्तव्य आणि अनधिकृत वीज कनेक्शन असलेले कारखाने प्रशासनाकडून सील करण्यात आलेले आहेत. तसंच प्रशासनाच्या 2 पथकांकडून सर्वच फटाका कारखान्यांची आता तपासणी सुरू आहे. बुलढाण्यामध्ये मलकापूर तालुक्यातील बेलाड शिवारामध्ये शेतमालाच्या गंजींना अज्ञात व्यक्ती दररोज आग लावतोय. त्यात अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल जळून खाक झालाय. या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून ते आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची ही मागणी केली आहे. भिवंडीकडून कल्याणकडे जाणाऱ्या एसी बसच्या इंजिनला आग लागली. सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ही घटना घडली. बसच्या मागील बाजूच्या इंजिनमधून धूर निघत होता. ही बाब परिसरामध्ये बंदोबस्तात असलेल्या पोलिसांच्याही लक्षात आल्यामुळे बस चालकास सावध करण्यात आलं आणि त्यामुळे बसमधील 65 प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात बंजारा तांड्यावर संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. त्यामध्ये समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसंच तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करत नृत्यही सादर केलं आहे. चिली देशातील पटगोनिया इथं समुद्रात बोटिंग करत असलेल्या तरुणाला एका वेल माशानं गिळलं. मात्र आश्चर्यकारकरित्या तो मृत्यूच्या दारातून परत आलाय. तरुणाला वेलनं गिळलं, मात्र काही वेळातच वेल माशानं या तरुणाला तोंडातून बाहेर फेकलं. एका हॉटेलमध्ये खिचडी चक्क मृत उंदीर आढळलाय. ही धक्कादायक घटना नांदेडच्या सिडको भागातील एका हॉटेलमध्ये घडलेली आहे. या प्रकारानंतर संतप्त ग्राहकांना अन्न आणि औषध प्रशासनाकडे रीतसर लेखी तक्रार केली. खिचडीमध्ये मृत उंदीर आढळल्यानंतर हॉटेल मालकानं ग्राहकाला बिल देऊ नका आणि कुठेही याची चर्चा करू नका अशी विनंती केली होती. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. शिवसेना पुन्हा फुटण्याची शक्यता आहे, कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेना ही संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलेलं आहे. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशाराच एकनाथ शिंदेंनी दिला आहे. दरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटींसंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. बावनकुळे साहेबांकडे मी जेवणासाठी गेलो, धनंजय मुंडेंसोबत माझी भेट झाली असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं आहे.
सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी म्हणून आम्ही लढतोय आणि आम्ही शेवटपर्यंत लढणार, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आली. नाशिकमधील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना नोटिफिकेशन पाठवून फसवणूक करण्यात आलेली आहे. अमेरिकन नागरिकांच्या कॉम्प्युटरवर नोटिफिकेशन पाठवून तुमच्या संगणकात व्हायरस असल्याचं सांगत दुरुस्तीच्या नावाखाली ही फसवणूक झालेली आहे. आतापर्यंत $2,40,000ची फसवणूक झालेली आहे. नाशिक पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेतलंय. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी. चक्क केंद्रीय मंत्रालयाचा स्पॅम कॉल आलेला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना हा स्पॅम कॉल आला होता. एका तोतया शिक्षकाचा रामदास आठवलेंना फोन आला. एका तोतया शिक्षकानं ऑनलाईन पैसे पाठवण्याची त्यांना विनंती केली. पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी हा आर्थिक फसवणुकीचा कॉल आल्याचा किस्सा सांगितला आहे. त्या ठिकाणी मला एक फोन आला आणि त्याचं धनसे नावाचं नाव आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी शिर्डीचा शिक्षक बोलतो आणि आमची सहल जी आहे ती सहल इकडं गोंदियामध्ये आलेली आहे आणि गोंदियापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आमच्या बसचा अपघात झालेला आहे. मुलं जखमी झालेली आहेत. अजून कोणी झालं नाही आणि ताबडतोब काहीतरी पैसे पाठवा. तर नंतर मग ते गुगलवरती पैसे पाठवा असं म्हणत होते. तर त्या पाटीलने सांगितलं मी गुगलवर नाही पाठवू शकत, तुमचा मला अकाउंट नंबर द्या. तर मग नंतर ते लक्षात आलं की ते सगळं बोगस आहे प्रकरण. पाहूया आता न्यूज पॉइंट 20. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शिर्डीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला हजेरी लावली आणि यावेळेस आठवलेंनी बॅट हातात घेत फलंदाजी देखील केलेली आहे. मात्र दुसऱ्याच चेंडूवर रामदास आठवले क्लीन बोल्ड झाले. राज्यामध्ये लव्ह जिहाद कायदा लागू झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. 8 राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पाऊल असेल असं महाजन यांनी म्हटलं आहे. राज्यामध्ये धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. कायम राहिले. आता देखील 2 दिवसाचं शिबिर आम्ही शिर्डीला घेतलं होतं, त्याला पण ते 2 दिवस हजर होते. मध्ये एक ऍक्सिडेंट झालेला होता, त्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा पूर्ववत झाली. परंतु काळाच्या नियतीच्या कुणाच्याच पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही आणि हा दुर्दैवी प्रसंग परवा दिवशी त्या ठिकाणी घडला. मी आमचे तटकरे साहेब आम्ही सगळेजण त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो होतो. त्यांचा मुलगा आज शिकतोय पुण्यामध्ये. त्याला म्हणलं की तुझं कॉल ह्याचं वकिलीचं शिक्षण तू लॉचं पूर्ण कर आणि बाकीच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या काही घरच्यांनी इच्छा प्रदर्शित केल्या, इच्छा व्यक्त केल्या, त्या पण इच्छा कशा आम्हाला पूर्ण करता येतील आणि आमचे पूर्वी पण त्यांचे जिव्हाळ्याशी संबंध होते, घरोबाचे संबंध होते, तसे पुढेही राहतील अशा पद्धतीनं आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिवाराला एकटं पडू देणार नाही याबद्दलचे विश्वास आम्ही दिलेला आहे आणि आम्ही सगळेजण ह्या घडलेल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. मी या निमित्तानं स्वर्गीय बिडकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहूयात न्यूज पॉइंट 20. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या चाचपणीबाबत प्रतिक्रिया दिली. या संदर्भातील निर्णय हा आमचे वरिष्ठ तसंच पार्लमेंटरी बोर्ड घेईल असंही रवींद्र चव्हाणांनी म्हटलं आहे. त्या ठिकाणची त्या स्तरावरची परिस्थिती लक्षात घेऊन त्याबाबतचा निर्णय होईल असं देखील चव्हाणांनी माहिती देताना सांगितलं आहे. मंत्री भरत गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आता तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातलं. गोगावलेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन महाआरती केली आणि त्यावेळेस ते बोलत होते. पुढील 2 दिवसात पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तुम्ही राष्ट्राध्यक्ष नाहीत, तुम्ही निघून जा, हे वाक्य डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच तोंडावर सुनावण्यात आलं. हे विधान एलॉन मस्क यांच्या छोट्या चिमुरड्यानं केलेलं आहे. मात्र ट्रम्प यांनी या चिमुकल्याच्या विधानाकडे दुर्लक्ष केलं. तसा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी म्हणून PMPMLच्या ताफ्यात लवकरच 1000 नवीन बस समाविष्ट होणार आहेत. PMRDAनं 500 बस खरेदीचा निर्णय घेतला असून पालिका देखील 500 बस उपलब्ध करून देणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील वाशी ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावर, तसंच पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच नवीन टर्मिनस येणार आहे. ऑक्टोबर अखेरीस हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसचं काम 70% पूर्ण झालं असून या ठिकाणी आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधलं जात आहे. भविष्यात आणखीन एक प्लॅटफॉर्म वाढवणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे.